हो. करंजी या ठिकाणी संपन्न होत असलेलं ब्रह्मविद्या निरूपण सत्र आजच्या दुसऱ्या दिवसाच्या या निरूपण सोहळ्यामध्ये आज आपण तिसरं सत्र या ठिकाणी घेत आहोत. दुसऱ्या सत्रामध्ये आपण संपूर्ण श्रीमूर्तीच्या लीळा श्रवण चिंतन केलेल्या होत्या. आजच्या सत्रामध्ये आपण श्री चरणाच्या लीळा म्हणजे आता जो श्रीमूर्ती पूजनाचा जो क्रम आहे तो कसा आहे, म्हणजे आता आपल्याला ज्या लीळा सांगितल्या जाणार आहेत त्याची सुरुवात श्री चरणापासून होणार आहे आणि मग श्रीमुखापर्यंत श्रीमुकुटापर्यंत च्या लीळा अशा आपण घेणार आहोत. आजच्या सत्रातलं जे काही निरूपण होणार आहे त्यामध्ये श्री चरणाच्या लीळा आपण बघणार आहोत. श्री चरण ऐसे भाविजे ध्याईजे, श्री चरण ऐसे भावी जेती ध्याई जेती, जे एकांकी डावेनी श्री चरणे शिळा तळावरी उदक घालिती. स्वामींच्या एकांक काळाचं निरूपण आमच्या स्वामींनीच प्रसंगोचित भक्तजनांना सांगितलेलं आहे, ज्यामध्ये स्वामी एकांक काळामध्ये पाणीपात्र करायचे. पाणीपात्र म्हणजे पाणी म्हणजे कर म्हणजे हात, आणि स्वामींच्या कराला काय म्हणायचं आपण काल काय सांगितलं होतं आपण, स्वामींच्या कराला काय म्हणायचं श्रीकर, आणि चरणाला काय म्हणायचं श्री चरण. मग स्वामी भिक्षा मागायचे श्रीकरामध्येच, मग ती भिक्षा घेऊन कुठे जायचं जिथे पाण्याची सोय आहे, म्हणजे भोजन झाल्यानंतर श्रीकर धुवावे लागणार आहे, पाणी प्यावं लागणार आहे. मग स्वामी सांगतात भिक्षा मागून नदीच्या तरी भोजन कीजे, असं साधकाला आचार सांगितलेला आहे. मग स्वामी सुद्धा स्वतः भिक्षा घेऊन नदीच्या दिशेने जातात जिथे पाणी आहे, आणि मग त्या नदीजवळ गेल्यानंतर तिथे खडक असणार, त्या खडकावर डावेनी श्रीचरणे डाव्या श्री चरणाने स्वामी काय करतात, त्या नदीतलं पाणी जे आहे त्या खडकावर असं शिंपतात पायाने बरं का, म्हणजे श्री चरणाने. आणि मग त्या पाषाणावर जी काही धूळ असेल माती असेल ती धुतल्या जाते, वाहून जाते, आणि मग ते स्वच्छ झालेला जो खडक आहे त्या खडकावर आमचे स्वामी भिक्षांना ठेवतात. म्हणजे इथे स्वामींच्या श्री चरणाची जी लीळा आहे ती लीळा आपल्याला आठवता येते की स्वामींच्या श्री चरणाने स्वामींनी काय काय लीळा केलेल्या आहेत, किंवा कुठल्या कुठल्या लीळेमध्ये श्री चरणाचा विशेषतः उल्लेख होतो. अशा लीळा ज्या आहेत त्या लीळा आपल्याला या ठिकाणी श्रवण करायच्या आहेत, त्याचं चिंतन करायचं आहे. या संदर्भातली जी लीळा आहे ती एकांक काळातलीच आहे. पंचकळाचारी या ग्रहनिवृत्ती या लीळेचा संदर्भ या ठिकाणी दिला गेलेला आहे. आमचे स्वामी विहरण करत असतानाच एकदा काय झालं की एका घरी स्वामी असं भिक्षा मागत मागत स्वामी चाललेले आहेत, आणि मग पंचकळा आचार्या तो पाचे कोळी आचार्या त्याचा शिक्षतो आचार्ये चाळविला. म्हणजे एका गुरुचे शिष्य जे आहेत ते दुसऱ्या गुरुंनी काय केले, आपल्याकडे त्यांनी ओढून घेतलं, आणि तेने अभिमाने तयासी तेने विक प्रयोग केला. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, त्या वादामध्ये त्यांनी त्या गुरूंना विष दिलेलं आहे, विष खाऊ घातलं, जेणेकरून त्याचा ते दुसरे जे गुरुजी होते त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला.
तया पापास्तव ग्रहो झाला, आणि त्या पापामुळे म्हणजे विष प्राशन करवलेलं आहे, कुणाला तरी ते विष दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती जे गुरु होते ते सरले त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांचा काय केलं, त्यांनी घात केला. आता याच्यामुळे काय झालं की पाप लागलं. आपण जर का वाईट केलं तर काय लागतं, काय लागतं, मोठ्याने बोला बरं का, तुमच्याकडे एक माईक द्यावा लागेल. पाप लागत असतं. म्हणून काय करायचं, चांगलं करायचं का वाईट करायचं, चांगलंच करायचं. मग इथे स्पष्ट आलं की त्यांनी त्यांना विष खाऊ घातलं. आता विष म्हणजे काय, ते प्यायचं किंवा खायचंच विष असतं असं नाही, शब्दरूपी सुद्धा विष असतात बरं का. कुणीतरी कुणाच्या बद्दल मनामध्ये किलमिश टाकून देत असतं, त्याच्याबद्दल काहीतरी वाईट सांगत असतं आणि दुसऱ्याचं मन कलुषित करत असतं. जसं माझं मन शुद्ध आहे, मला कुणीतरी येऊन काहीतरी सांगितलं आमच्याबद्दल, मग माझं त्या व्यक्तीबद्दलचं मन कलुषित झालं. म्हणजे मन शुद्ध असताना ते कलुषित करणं, यालाही विष पेरणं असंच म्हणतात. म्हणजे तुम्ही पदार्थ रूपानेच विष देता अशातला भाग नाही, तर तुम्ही शब्द रूपाने सुद्धा एखाद्याला विष देऊ शकता, त्याच्या मनामध्ये विष कालवू शकता. म्हणून हे सुद्धा पण कसं, हे चांगलं आहे का, हे पण वाईटच आहे. म्हणून कुणाबद्दल कुणाच्या मनामध्ये वाईट भरवायचं नाही, त्या व्यक्तीला त्याचा अनुभव येणार तेव्हा येईल. म्हणजे एखाद्या डायबिटीसवाल्याने सांगायचं गोड खायचंच नाही, आता एखाद्याला डायबिटीसच नाही तर त्याला गोड खाऊ द्या, परंतु ज्याला गोड नाही खायचं त्यांनी स्वतः वैयक्तिक ते खाऊ नये, त्याच्यासाठी ते विषच आहे. पण एखाद्यासाठी ज्याची साखर कमीच आहे त्याच्यासाठी ती साखर कशी आहे, अमृत असू शकते. मग ज्याला जेव्हा ज्याचा अनुभव येईल तेव्हा तेव्हा त्याला त्यांचा अनुभव येऊ द्या. आपण शक्यतो, आता हे पदार्थांचा विषय सोडा, परंतु व्यक्तीच्या मनामध्ये व्यक्तीबद्दल कधी विष भरू नका, जेणेकरून पाप लागेल आणि ही पापाची चाल जी आहे ती वाढत जाते. हे पाप एवढ्यापुरतं शिल्लक राहत नाही, हे वाढत जातं, याला व्याज लागतं. तुमचं जे पैशाचं व्याज असतं त्याच्यापेक्षा जास्त वेगाने हे व्याज वाढत राहतं. आणि त्या पापामुळे काय झालं, ज्यांनी विष खाऊ घातलं त्याला ते पाप लागलं, तो समोरचा व्यक्ती सरल्यामुळे. आणि त्या पापामुळे ज्यांनी विष खाऊ घातलं तो काय झाला, भूत योनीला गेला. म्हणजे भूत योनी माहिती आहे तुम्हाला, भूत योनी माहिती आहे का, भूत बघितलं कधी तुम्ही, नाही? तर अशा पद्धतीने जर का आपण वर्तन केलं, एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत झालो, एखाद्याच्या वाईटाला जर का कारणीभूत झालो, तर कदाचित त्याच्यामुळे आपण भूत योनीला जाऊ शकतो. जायचं का कोणाला, अहो चांगलं आहे, भूताला लोक घाबरतात बरं, सगळे तुम्हाला सगळे घाबरतील, पण व्हायचं का भूत आपल्याला, नाही व्हायचं. तर मग असे पापजनक कार्य, हिंसाजनक कार्य आपल्याकडनं घडले नाही पाहिजेत. इथे सांगितलेलं आहे, कुणाचं मन दुखवलं तर किडा मुंगीच्या जन्मात आपण जातो. तुम्हाला माहिती आहे की माणसांपेक्षा मुंग्या काय जास्त आहेत, माणसांपेक्षा मुंग्या जास्त आहेत. का बरं, कारण की माणसाचं मन भरपूर प्रमाणामध्ये दुखवत राहतो, खूप वेळा दुखतं. जसं आता मी एक वाक्य जर का चुकीचं बोललं तर तुम्ही एका क्षणाला एवढे लोक दुखावल्या जाता. म्हणजे मन दुखवण्यासाठी एक वाक्य, एक शब्द पुरेसा आहे. आता जर का इथे 1000 लोक असतील तर 1000 लोकांचं मन एकाच वेळेला दुखावल्या जाऊ शकतं. आणि म्हणून किडामुंगी जे आहेत त्यांची संख्या तुम्हाला जास्त दिसते. किडामुंगी मारलं तर काय होतं, स्थावरामध्ये जातो, झाडांमध्ये जातो जीव, आणि त्याच्यामुळे ते स्थावराचे जे नरक आहेत ते नरक त्याच्यामुळे होत असतात. म्हणजे अशा प्रकारे नरकाला नरक भेटत राहतं. पापामुळे पाप वाढतं आणि नरकामुळे नरक वाढत राहतं. अशा पद्धतीने पापास्तव जीव नरकाला जात राहतो. याचं उदाहरण आपल्याला इकडे बघायला मिळालं. आणि मग
तो जो ग्रह योनीला गेलेला जो जीव आहे तो एका व्यापाराच्या मुलाला लागला. भूत लागलेलं तर बघितलं ना तुम्ही. मग ते भूत लागलेलं होतं. काही लोक मला विचारतात हे भूत वगैरे सत्य असतं का. म्हटलं मलाही सत्य वाटलं नसतं, पण लीळा चरित्रामध्ये आलेलं आहे. स्वामींनी आमच्या ग्रहे सारंग पाणींचं जे काही ग्रह आता तो दवडलेला आहे, त्याच्यानंतर पंचबळाचार्याचं ग्रह याच्यामध्ये सुद्धा हा उदाहरण आपल्याला मिळतं. म्हणजे ग्रह योनी जी आहे, भूत योनी जी आहे ती खरोखरच आहे. किंवा भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्ही भूतांची पूजन कराल तर तुम्ही भूतांच्या योनीला जाल, हे त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे भूत योनी ही आहे. आणि मग काय झालं की तो जो भूत म्हणून लागलेला होता तो अवघ्या ग्रहांचा मुख्य नायक होता. म्हणजे ते भूत योनींमध्ये पण असं हे असतं बरं का, मुख्य भूत, त्याचे अनुषंगिक, त्याचे सेवक भूत असं सुद्धा तिथे सुद्धा असतं. मग तो काही केल्याने, किती जरी उपाय केले तरी तो काही व्यापाऱ्याच्या मुलाला ते भूत सोडेना. आणि मग एक दिवशी काय झालं की आमचे स्वामी त्या भूताला दिसले. म्हणजे तो ज्या मुलाला ते ग्रह लागलेला होता त्या आतमधल्या ग्रहाला स्वामींना त्यांनी पाहिलं आणि तो म्हणायला लागला की हे जे स्वामी आहेत त्या स्वामींच्या सोबत मला जायचं आहे. असं जेव्हा ते म्हटलं जातं की मला जायचं आहे, तेव्हा काय होतं की लक्षात येतं लोकांच्या की ह्याला आता हे देह सोडायचा आहे या भूताला, असं लक्षात येत असतं. एकदा असं झालं की आम्ही वांबोरीला असताना एक गाडी भरून आलेली होती तीर्थयात्रा करायला. मग सर्व मामाजींना भेटायला सगळ्यांनी रांग लावली. त्याच्यामध्ये एक तरुण मुलगा होता, त्याच्या अंगामध्ये भूत होतं. आणि त्यांनी जसं मामाजींना बघितलं तसं तो म्हणायला लागला की या बाबांच्या हाताने मला प्रसाद घ्यायचा आणि मला जायचं आहे. आता ते मामाजींना सांगितलं की असं असं तो म्हणतो आहे. म्हणजे अधिकरणाची जी काही आचरण जे आहे, त्यांचं जे काही तपश्चर्या आहे त्याचा अनुभव त्या दिवशी आम्हाला त्या ठिकाणी आला की त्यांनी सांगितलं खूप त्रास दिला यांनी, पण आजच पहिल्यांदाच तो बोलला की या बाबांच्या हाताने प्रसाद घेऊनच मला जायचं. आणि तो निघून गेला. ते प्रसाद दिला मामाजींनी त्याला आणि तो जो जीव आहे तो दुःखमुक्त झाला. तसा हा होता, हा जायलाच तयार नाही. पण स्वामींना त्यांनी बघितलं आणि मग म्हणायला लागला की मला यांच्याकडे जायचं आहे, यांच्यासोबत जायचं आहे आणि मग या देहाला मला सोडायचं आहे. आणि मग सगळे लोक म्हणायला लागले की हा आत्तापर्यंत कधीच असं बोलला नाही, पहिल्यांदाच असं बोलतोय. तसं सगळेजण त्याला त्यांनी सोडलं आणि तो पुढे जायला लागला. त्याच्या मागे सगळे लोक जायला लागले. पुढे स्वामी, त्यांच्या मागे हा आणि त्याच्या मागे अख्खं गाव. असं करत आमचे स्वामी भिक्षा मागून स्वामींचं भोजन आता व्हायचं आहे म्हणून स्वामी नदीकडे चाललेले आहेत. आणि तिकडे गेल्यानंतर या लीळेमध्ये स्वामींनी काय केलेलं आहे, डावेनी श्रीचरणे त्या खडकावर पाणी शिंपलेलं आहे आणि तो खडक स्वच्छ झाला. त्याच्यावर स्वामींनी भिक्षान्न ठेवलं आणि तेवढ्यामध्ये हे लोक तिथे पोचले. आणि मग त्यांनी सांगितलं की देवा असा असा आहे, मी आमका आमका आहे आणि मला आपला उच्चिष्ट प्रसाद घेऊन मला हे देह सोडायचा आहे. स्वामी म्हणतात जर का तू ग्रह आहेस तर तो ग्रह आमच्या डोळ्यासमोर राहतच नाही. ते म्हणाले की बरोबर आहे आपलं, पण मी अवघ्या ग्रहाचा मुख्य न्यायक आहे आणि मला तुमच्या हाताने प्रसाद घेऊनच या देहातनं किंवा या दुःखातनं मुक्त व्हायचं आहे. आणि मग स्वामींनी सुद्धा काय केलेलं आहे की त्यांना विचारलं की कशामुळे तुम्ही भूत झालात. ते म्हणाले देवा तुम्हाला सगळं माहिती आहे. स्वामींनी म्हटलं की मला माहिती आहे, परंतु या लोकांना सुद्धा माहिती झालं पाहिजे की काय केल्याने काय होतं, हे लक्षात आलं पाहिजे. निरूपण ऐकायचंच याच्यासाठी आहे की याच्यातनं आपल्याला काय वाईट केल्याने काय वाईट होतं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून
ते एकदा जर का लक्षात आलं की त्या मग वाईट गोष्टी आपण आपल्या आयुष्यातनं काढून टाकायच्या. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की हे उपस्थित लोक जे आहेत त्यांना सगळ्यांना तुम्ही हे सांगा. आणि त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला की मी कशा प्रकारे या दुःख योनीला गेलो हे सर्व सांगितलं. आणि मग स्वामींचं भोजन तोपर्यंत आरोगणा झाली आणि मग स्वामींचा उचिष्ट जो प्रसाद होता तो त्यांनी नंतर ग्रहण केला. आणि मग ते देह जे आहे त्या भूताने ते देह सोडलं. पंचपळाचार्य जो आहे तो त्या ग्रहापासून मुक्त झाला आणि तो व्यापाराचा जो मुलगा होता तो सुद्धा त्यातनं मुक्त झालेला आहे. या लीळेमध्ये आपण स्वामींनी श्रीचरणाने कसं ते उदक शिंपलेलं आहे खडकावर, ती श्रीचरणाची लीळा आपण या ठिकाणी बघितलेली आहे. पुढची लीळा आहे ते पाटोदा येथील पूर्वार्ध 328 क्रमांकाची पाटोद्याची लीळा आहे. महादाईसाची आहे. पाठीवरी श्रीचरणू ठेवणे. महादाईसे केदाराच्या देवळी निजेली होती. महादाईसा ज्या आहेत ते केदाराच्या देवळामध्ये म्हणजे महादेवाच्या त्या मंदिरामध्ये ते विश्राम करत होत्या. पालथी म्हणजे पोटावर झोपलेल्या होत्या त्या, कारण की ते थकून आलेले होते. आदिला दिसी बिडी हुनी आऊठ गावे आली होती. म्हणजे स्वामींच्या कडे म्हणजे पाटोद्याला जर का स्वामी आहेत तर स्वामींना भेटण्यासाठी बीडवरून हे आलेले होते. आणि आऊठ गावे, आऊट गावे म्हणजे किती, जवळजवळ 3.5 गाव. एक गाव 12 किलोमीटरचं असतं. म्हणजे 3 गाव किती किलोमीटरची होती, 36 आणि परत अजून काही किलोमीटर त्याच्या पुढे. अशा प्रकारे जवळजवळ 40 किंवा 42 किलोमीटर ते एका दिवसात चालत आलेले होते. आणि त्याच्यामुळे ते थकलेले होते. आधीच्या लोकांना चालण्याची सवय होतीच नाही असं नाही, पण एकाच टप्प्यामध्ये एवढं चालणं आणि ते चालत आल्यामुळे ते थकून गेलेले होते. आणि मग ती भागली आणि त्या थकलेल्या होत्या एकदम. गोसावी परिश्रयासी विजय केले होते. परिश्रय सारुनी उदका विनियोग केला. स्वामी बाहेर गेलेले होते. तिकडून येताना स्वामींनी उदकाचा विनियोग केला. उदक म्हणजे काय, पाणी. आणि त्याचा विनियोग म्हणजे उपयोग केला. म्हणजे स्वामींनी श्रीचरण स्वच्छ केलेले आहेत पाण्याने. आणि मग गोसावी तेथ बीजे केले, कुठे जिथे महादाईसा अशा झोपलेल्या होत्या. आणि जेथे दुखत होते तेथ पाठीवरी श्रीचरण ठेविला. स्वामींनी जिथे दुखत होतं तिथे श्रीचरण ठेवलेला आहे. का बरं, स्वामी आता त्यांची सेवा करतायत. का, कारण की ते स्वामींसाठी म्हणून चालत आलेले आहेत. स्वामींसाठी म्हणून कष्ट घेऊन ते आलेले आहेत. तुम्ही सुद्धा जेव्हा मार्गामध्ये जाता, स्थानवंदन करायला जाता, तुमची सोय होते की नाही? तुमच्यासाठी साधू लोक तिथे बसायला टाकतात, पाणी आणून देतात. तुम्ही सांगता आम्ही येतोय 10 लोक, आमचं स्वयंपाक करून ठेवा. ते दीक्षित बाया तुमचं स्वयंपाक करून ठेवतात. हे कोण करती सोय, सगळं कोण करतं? तुमचं स्वयंपाक किंवा तुमची सेवा ते का करतात? कारण की तुम्ही उपदेशी आहात, तुम्ही देवाचे आहात. म्हणजे आपली जी सोय ती कोणी केली? देवामुळे आपली सोय झाली. तुम्ही म्हटले आम्ही उपदेशी नाही तर मग सोय होईल की नाही होईल माहिती नाही. पण तुम्ही जर का देवाचे असाल आणि देवासाठी गेलेले असाल तर तुमची बरोबर जिथे सोय नाही तिथे पण देव बरोबर सोय पोहोचवत असतात. म्हणजे परमेश्वर आपली सोय करतात. जसं आता मी इथे येताना इथे ऊन आहे भरपूर. आता माझ्या डोक्यात ती होतं की बाबा या भागात यायचं, वाशिम विभागामध्ये म्हणजे भरपूर ऊन असणार. मग आता कसं होईल, काय होईल? तर मी यायच्या आदल्या दिवशी तिथे पाऊस वगैरे पडला, थंडावा आहे. म्हणजे मी मनातल्या मनात असं करतो की बाबा बघा देव कशी सोय करून देतात. म्हणजे प्रवचनाला येणारे जे कोणी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ती सोय एका अर्थाने देवानेच केली असं आपण म्हणायचं. आणि निश्चितच तसं आहे. मग महादाईसांची पाठ दुखते आहे. कशामुळे दुखते? की चालत आले. कशाला चालत आले? तर स्वामींच्या भेटीसाठी म्हणून चालत आले.
आता एखाद्या कार्याचं जर का तुम्हाला मनामध्ये निश्चिती झाली की त्यामध्ये जे काही कष्ट होतात ते जाणवत नाहीत, सुरुवातीला जाणवत नाही. जसं आपल्याकडे 16 आहे तर तुम्ही सकाळपासून धावपळ तुमची चालू आहे, तुमचे पाय दुखत नाहीत, तो 16 संपतो, मग तुम्ही जेव्हा खाली बसता तेव्हा सगळं कार्य संपलं, मग तुम्हाला जाणवतं की आपले पाय दुखत आहेत बरं का. खाली बसल्यानंतर तोपर्यंत काही जाणवत नाही. आई मुलासाठी भाकरी बनवते तेव्हा तिच्या हाताला चटके लागतात पण तिला जाणवत नाही, कारण की तो निश्चय तिने केलेला आहे की मुलाला गरम गरम भाकरी द्यायची आहे. मग नंतर सर्व कामं आटोपल्यानंतर आईला लक्षात येतं की इथे भाजलं इथे भाजलं. तशा पद्धतीने महादाईसा चालत आलेले आहेत, भटोबा चालत आलेले आहेत, परंतु त्यांना तोपर्यंत जाणवलं नाही, कारण की स्वामींच्या भेटीचा वेध आहे, आवड आहे. आणि मग स्वामी जेव्हा श्रीचरण ठेवतात, आता जिथे दुखतं तिथेच बरोबर श्रीचरण स्वामी ठेवतात. आणि महादाईसांना माहिती नाहीये की आपल्या पाठीवर कोणी पाय ठेवलेला आहे. त्यांना असं वाटलं कोणीतरी असतील, भटोबास असतील वगैरे. तेव्हा त्या म्हणतात महादाईसा, मा येथ चियो, म्हणजे बरोबर इथेच पाय द्या, बरोबर इथेच दुखत आहे. कवणी दैवाचियो भाग्याचियो, म्हणजे कोण मी दैवाची आहे भाग्याची की कोणीतरी माझी पाठ दाबून देता आहे. नाहीतर एरवी आपले पाय दुखत असतात पण म्हणायचं कोणाला की पाय दाबून द्या, आपल्याला संकोच वाटतो आपल्याला. म्हणून आजकाल ते मशीन निघालेले आहेत, माणसांना सांगता नाही येत, कोणी सेवा करेल नाही करेल आपली, पण ती मशीन आपली सेवा करत असते. आणि म्हणून आपली सेवा करावं एवढं आपण दैव किंवा भाग्य आपण जोडलेलं नाहीये. का बरं आपली सेवा कोण करत नाही? कारण की आपणच कोणाची सेवा करत नाही, त्याच्यामुळे आपली सेवा कोण करेल? आपण कुणाची सेवा आधी केलेली नाही, म्हणून आज आपली सेवा कोणी करत नाही. ती सेवा जर का आपण आधी केली असती तर आज आपल्याला सेवा मिळाली असती, किंवा आज तुम्ही सेवा केली तर उद्या तुम्हाला ती सेवा प्राप्त होईल. म्हणून या ठिकाणी महादाईसांनी ती सेवा आधीही केलेली आहे. परमेश्वर, मी कालच सांगितलं की परमेश्वर उगाच कोणाची काही सेवा किंवा सोय करत नाहीत. तर त्यासाठी परमेश्वराला पण आपल्याला काहीतरी द्यावं लागेल, काहीतरी कणव जोडावी लागेल, आणि त्या बदल्यात मग परमेश्वर आपल्याला त्याच्याही पेक्षा जास्त देतील कदाचित, परंतु आपल्याला सुद्धा काहीतरी त्यामध्ये जोडावं लागतं. मग अशा पद्धतीने ही सेवा महादाईसांनी केलेली आहे. सेवेच्या बाबतीत आमच्या महादाईसाच म्हणतात, स्मृतिस्थळामध्ये एक हेला होता आणि भर उन्हामध्ये त्याच्या पाठीवर त्या पाण्याच्या पिशव्या अडकवलेल्या होत्या दोन्ही बाजूनी, आणि ऊन आहे, नदीकडनं तो येतोय, घराकडे चाललेला आहे. आता एवढ्या उन्हामध्ये एवढं ओझं घेऊन चालायचं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. आणि त्या हेल्याच्या कितीतरी हेलपाट्या झाल्या असतील, तर त्याच्यामुळे तो पूर्ण थकून गेलेला होता. महादाईसांनी त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाला, एक लोटा जर का, एक तांब्या जर का पाणी एखाद्या साधूला दिलं असतं तर काय झालं असतं, तुझा हा हेल्याचा जन्म नासला असता, असं उद्देशून त्याला बोलतात. आता ते वाक्य जरी हेल्याला बोललेलं असेल तरी ते वाक्य त्याच्यापेक्षा ते आपल्याला महादाईसांनी सांगितलेलं आहे की आपण सुद्धा हेच केलेलं आहे. बिनकामी आपण ओझे वाहिलेले आहेत प्रपंचाचे, त्यातलं थोडं जरी ओझं आपण देवाचं जर का आपल्या पाठीवर घेतलं असतं, डोक्यावर घेतलं असतं, तर काय झालं असतं, आपले अनेक असे काही जन्म आहेत, दुःखरूप जन्म आहेत, किंवा जन्मातलं जे काही दुःख आहे ते त्याच्यामधनं नासू शकतं. आणि म्हणून इथे सेवेचं महत्त्व महादाईसांनी सुद्धा आम्हाला सांगितलं आहे, देवाने तर सांगितलेलंच आहे. मग महादाईसा म्हणते, मी किती दैवाची भाग्याची आहे की न सांगता मला माझी सेवा होऊन राहिलेली आहे इथे. आईसे म्हणितले आणि ऐसे प्रतोनी पाहती, परंतु कोण पाय देत आहे? म्हणून त्यांनी असं उलटून असं त्यांनी बघितलं, आणि बघितल्यानंतर गोसावी श्रीचरण ठेविला असे स्वामी उभे आहेत. म्हणजे ज्यांची सेवा आपण करावी तेच आपली सेवा करतायत हे महादाईसांनी बघितलं, आणि ते एकदम गडबडल्या. हे काय जी गोसावी कैसा श्रीचरण ठेविला, ते म्हणतात, देवा तुम्ही कसं काय श्रीचरण देतायत माझ्या पाठीवर, किंवा तुम्ही का माझी सेवा करता? मग स्वामी म्हणतात, बाई राहा, थोर भागीली ती, थांबा,
तुम्ही खूप थकलेले आहात. बाई आपल्याची श्रमल्याची श्रमवृत्ती की जे. स्वामींनी इथे वचन सांगितलं. आपुल्याची म्हणजे आपला जो आहे, आपल्यासाठी जो आलेला आहे, आपुलकी ज्या व्यक्तीमध्ये आहे त्याची सेवा आणि त्याची शुश्रूषा जी आहे म्हणजे त्याची श्रमनिवृत्ती. महानुभाव पंथामध्ये जर श्रमनिवृत्ती असं म्हणतात. बाहेरून कोणी जरी आलं, उपदेशी वासनिक असोत, साधू असोत, अधिकरण असोत, काय केलं जातं, त्यांची श्रमनिवृत्ती करतात. अधिकरण किंवा साधूंची भेट तुम्ही जर का मार्गात कधी बघितलेली असेल तर त्यांना काय करतात, एक तर मोठे असतील ते तर त्यांचे पाय जे आहेत ते धुतल्या जातात, त्यांना भेटल्या जातं आणि भेटताना सुद्धा त्यांचे असे खांदे वगैरे दाबले जातात. मग खाली बसल्यानंतर सुद्धा त्यांचे खांदे दाबतात, त्यांचे पाय दाबतात. अशा पद्धतीची सेवा मार्गामध्ये साधूंची करतात. ही परमप्रीती महानुभाव पंथाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि त्यांच्या हातावर संकल्प सोडतात की जोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत सर्व सेवेचा स्वीकार तुम्ही करायचा. 2 दंडवत घालतात की सकाळचा नाश्ता, दुपारचं भोजन, मध्ये चहा पाणी, संध्याकाळचं भोजन, आरामाचा सर्वाचा दंडवत घालतात. म्हणजे इतकं आदरातिथ्य असतं. म्हणजे ही आपुलकी परमार्गामध्ये आपल्याला किंवा वासनिकामध्ये आपल्याला बघायला मिळते. साधूंमध्ये ही आपुलकी बघायला मिळते. ही आपुलकी असणं हाच महानुभाव पंथ आहे. नाहीतर असं नाही झालं पाहिजे की पाहुणे आले आणि असं वाटत कधी जातात का नाही, म्हणजे आपल्या मनात तसं नाही आलं पाहिजे. ही परमप्रीती महानुभाव पंथाचं खास वैशिष्ट्य आहे. आणि ती परमप्रीती फक्त देव सांगत नाहीत तर देव काय करतात, ती परमप्रीती स्वामी स्वतः सुद्धा त्या ठिकाणी पाळून दाखवतात. स्वतः स्वामी त्या सेवकाची सेवा करतात. आमच्या स्वामींनी निळभट्ट भांडारेकरांची सेवा केलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी निळभट्ट भांडारेकरांनी किती मोठं जोडून ठेवलेलं होतं चांगलं कार्य की ज्याच्यामुळे स्वतः स्वामी त्यांची सेवा करतात. तशीच सेवा इथे महादाईसांची आहे. आणि स्वामी म्हणतात की आपल्या पडल्याची श्रमल्याची श्रमवृत्ती केली पाहिजे. आणि मग महादाईचा उठल्या, श्रीचरणा लागल्या, दंडवत केला स्वामींना. आणि स्वामींना आणि मग म्हणितले, नागद्या उठी उठी. भटोबासही झोपलेले आहेत, तेही थकून आलेले आहेत. आणि ते भटोबासांना उठवतात, स्वामी आलेले आहेत उठा. आणि मग भटोबास उठतात, दंडवत करतात. आणि मग गोसाव्याची चौकी आसन झाले. त्या चौकामध्ये आसन झालं. पाटोद्याला आजही ती सर्व स्थानं जी आहेत ती उपलब्ध आहेत. मग गोसावी भटाते म्हणितले. आणि मग स्वामी भटोबासांना म्हणतात, भटोबासांकरवी पायवरी श्रमवृत्ती करविली. आणि मग भटोबासांना सांगितलेलं आहे की तुम्ही महादाईसांची सेवा करा. महादाईसा जास्त थकलेले आहेत. भटोबास हे महादाईसांचे भाऊच आहेत. आणि भावाकरवी स्वामींनी बहिणीची सेवा, अर्थात ती रक्ताची जरी नात्याची बहीण असेल पण आता इथे महादाईसा या धर्म भगिनी जास्त आहेत, धर्म बंधू भटोबा जास्त आहेत. आणि धर्म नात्याने आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, महादाईसांची सेवा करायला लावलेली आहे. या लीळेमध्ये सुद्धा आपल्याला श्रीचरणाची लीळा आठवली. जेव्हाही तुम्हाला श्रीचरण आठवायचं असेल, श्रीचरणाची लीळा आठवायची असेल तेव्हा ही लीळा तुम्ही आठवू शकता. आणि महादाईसांच्या पाठीवर आमच्या स्वामींनी श्रीचरण ठेवला, ही जी काही लीळा आहे या निमित्ताने आपल्याला आठवता येते. पुढची लीळा येते जालन्याची, पूर्वार्ध 479 क्रमांकाची. भटाकरवी क्षौर करवणे. क्षौर म्हणजे वपन, म्हणजे टक्कल करवणं. गोसावी भटाकरवी पूर्वी क्षौर करवीत होते. पूर्वी म्हणजे आधी. भटोबासांना स्वामींनी सांगितलं आता क्षौर करून टाका, हे म्हणजे दीक्षा घ्या आता. भटोबास ते दवा क्षौर न करीतीची. आता भटोबासांनी तेव्हा क्षौर काही केलं नाही. एकुदी गोसावी आसनी उपविष्ट असती. आणि एकदा आमचे स्वामी आसनावर उपविष्ट असताना गोसाव्यांचा श्रीकंठी उडसली होती. स्वामींच्या श्री कंठाजवळ, कंठ म्हणजे इथे
मानेजवळ. इथे एक ऊ होती स्वामींच्या आणि ती डसली म्हणजे ती चावली. म्हणजे या ठिकाणी ती ऊ कोणाच्या तरी डोक्यामध्ये आहे आणि म्हणून ती स्वामींच्या इथपर्यंत पोहोचलेली आहे. आता ती ऊ डसल्यानंतर गोसावी श्री करे ऐसी ऊ दाखविली. आता इथे श्रीकराची लीळा आठवायची असेल तर इथे ही लीळा आपल्याला घेता येते, हा प्रसंग आठवता येतो की श्रीकरामध्ये स्वामींनी ती ऊ घेतलेली आहे आणि दाखवली सगळ्यांना की हे बघा ऊ आहे बरं का. आणि मग स्वामी म्हणतात देखिले गो के बिढार घेतले असे. बघा हिने कुठे बिढार म्हणजे वस्ती, कुठे हिने मुक्काम केलेला आहे, कुठपर्यंत ही पोचली, देवाच्या गळ्यापर्यंत ती पोचलेली आहे. आणि येत स केसियांचा उपद्रव असे. येत स केसियांचा ज्यांनी क्षौर केलेलं नाहीये, टक्कल केलेलं नाहीये, असे सगळे मोठे मोठे ज्यांची केस आहेत त्या स केसियांचा इथे उपद्रव आम्हाला होतो आहे. त्यांच्या डोक्यातल्या ज्या उवा असतील ते इथपर्यंत पोचतायत असं स्वामी म्हणतात. ते भटोबासा उमटेची ना. आता ती ऊ कोणाच्या डोक्यातली होती ह्याचं काही संदर्भ आलेला नाही आहे, परंतु स्वामींना ते निमित्त पाहिजे होतं. केस ज्यांना आहेत त्यांना बोलण्यासाठी, ज्यांनी वपन केलेलं नाही त्यांना बोलण्यासाठी. आणि ते भटोबासांच्या समोर स्वामींनी हे वाक्य बोललं, पण भटोबासानं उमटलंच नाही की हे मला बोलतायत म्हणून. मग स्वामी म्हणतात वानऱ्या क्षौर करागा. मग भटोबासांना लक्षात आलं न आल्यामुळे स्वामींनी स्पष्ट भटोबासांचं नाव घेऊनच म्हटलं की तुम्ही क्षौर करा बरं. भट उगेची होते पण भटोबास काहीच बोलले नाहीत. मग गोसावी उभे ठाकले. मग स्वामी उभेच राहिले. दोही श्री करिया बाह्या वरतिया केलिया. दोही श्री करीचिया म्हणजे आता श्रीकराच्या लीळेसाठी सुद्धा ही लीळा आपल्याला आठवता येते. ही लीळा आपण कशासाठी आठवतोय, सध्या श्रीचरणाच्या लीळेसाठी म्हणून ही लीळा आपण घेतली आहे, पण दोनदा याच्यामध्ये श्रीकराचा अनुकार आलेला आहे. आता स्वामी जेव्हा असे बाह्या स्वामींनी वर केल्या म्हणजे श्रीकर सुद्धा आले, तळवे सुद्धा आले, मनगट सुद्धा आलं, कोपर सुद्धा आलं इथलं. अशा प्रकारे या लीळेमध्ये हे श्रीकराचे सर्वच भाग याच्यामध्ये आले. आणि मग आमचे स्वामी बाह्या वर्त्य करून गोसावी समोर गेले भटोबासांच्या जवळ आणि एक श्रीचरण भटोबासांच्या मानेवरच ठेवला स्वामींनी की आता क्षौर करायचंच. आणि मग आणि श्रीकरे वेणी धरली. भटोबासांचे केस मोठे आहेत, ती वेणी अशी घातलेली आहे थोडीशी, ती स्वामींनी वेणी हातामध्ये धरली आणि म्हणतात आनागा सुरू म्हणजे वस्त्रा जो आहे तो आणा बरं, आज वपन करायचंच यांचं. आता तुझा कौणू राखेल. आता कोण राखेल बरं तुम्हाला. मग ते म्हणतात आता माझे श्री चक्रधर स्वामी मला राखतील असा भटोबास उल्लेख करतात. मग भटोबासी म्हटले जी जी क्षौर करेन, म्हणजे त्यांनी शब्द दिला देवाला की देवा मी लवकरच क्षौर करेन. म्हणजे यासाठी म्हणजे देवाला कष्ट देणं हे योग्य नाही, ते मी स्वतःच देवा मी ते क्षौर करेन असं त्यांनी देवाला शब्द दिला, आश्वासन दिलं. आणि मग स्वामी म्हणतात आता असू द्या तुम्हा परमेश्वरपुरा जावे असे. आता असू द्या तुम्हाला आता रिद्धपूरला जायचं आहे, परमेश्वरपूरला जायचं आहे. तेथून या मग क्षौर करा. तिथून या मग आम्ही काय करू, तुमचं क्षौर करू असं स्वामींनी त्यांना सांगितलं. आणि मग तो प्रसंग त्या ठिकाणी थांबलेला आहे. या लीळेमध्ये सुद्धा आपल्याला स्वामींनी आपला जो श्रीचरण आहे तो भटोबासांच्या मानेवर ठेवलेला आहे, खांद्यावर ठेवलेला आहे. हा संदर्भ आपण या लीळेमध्ये बघितलेला आहे. पुढची लीळा येते उत्तरार्ध 279 क्रमांकाची. अरण्यग्राम इथली, नगरच्या जवळ अरण्यग्राम आहे, आरणगाव असं त्याचं नाव आहे, त्या ठिकाणची लीळा आहे. लहामाई ज्वरी पडताळणे. लहामाईसा या आमच्या सादाईसांच्या आई आहेत आणि त्यांना ताप आलेला आहे. त्या आजारपणामध्ये ते दुःखिस्त आहेत आणि अशा वेळेला आमचे स्वामी त्यांना विचारपूस करण्यासाठी जातात. एकुदी गोसाव्यांशी दुपारचा पूजावसर झाला. दुपारचा पूजावसर संपन्न झाला.
मग पाचे बाया भिक्षेसी निगो बैसल्या, तिथे ज्या बाया होत्या त्याच्यामध्ये लहामाईसा आहेत, साधाईसा आहेत, त्यांची मैत्रीण रत्नमाणिका आहे आणि अजून 2 बाया कोणी त्या भिक्षेसाठी निघाल्या. आणि तेवढ्यामध्ये काय झालं की साधाईसांच्या आई लहामाईसा यांना ताप आला. त्याच्यामुळे साधाईसा थांबल्या तर भिक्षेला काही गेल्या नाही. बाकीच्या 4 बाया भिक्षेला 3 बाया भिक्षेला गेल्या. मग गोसावी स्वामी बाहेर आले मठाच्या, तेव्हा साधा तिथे आल्या. स्वामींना दंडवत वगैरे त्यांनी केला. लहामाईसे पवळी पश्चिमे पिंपळू तयासी पारू तया पारावरी असती. एक पिंपळाचं झाड होतं, त्याचा मोठा पार होता आणि त्या पारावर त्या झोपलेल्या होत्या. पार माहिती आहे तुम्हाला काय असतं? पार झाडाच्या भोवती असं गोल बांधलेलं असतं, त्याला पार असं म्हणतात. आणि तिथे त्या तापामध्ये झोपलेल्या होत्या. आणि मग बाईसा आहेत तिथे, स्वामी आहेत, साधाईसा आहेत, त्यांच्या आई आहेत. आणि त्याच्यामध्ये स्वामी तिथे विजय करतात बाहेर आणि साधाईसांना विचारतात की तुम्ही भिक्षेला का गेला नाहीत? जी आई एसी जरू आला, ते म्हणतात माझ्या आईला ताप आला त्याच्यामुळे मी काही भिक्षेला गेले नाही. स्वामी म्हणतात जा, म्हणजे तुम्ही भिक्षेला जा, हे तुमची आई एसी पडताळी, म्हणजे आम्ही तुमच्या आईचं जे काही काळजी आहे ते आम्ही घेऊ, पण तुम्ही भिक्षेला जा. म्हणजे परमेश्वरीय सेवा अशी असते की जर का तुम्ही ती सेवा तुमच्या घराचं किंवा तुमच्या व्यवहारातलं काम बाजूला टाकून जर का तुम्ही ती सेवा करायला तुम्ही गेलात तर तुमच्यामुळे जी कामं अडणार आहेत ती कामं परमेश्वर मार्गी लावतात. तुम्हाला तिकडे लक्ष द्यावं लागत नाही. खूपसे असे लोक मी बघितलेले आहेत की ते जर का ईश्वर सेवा प्राप्त झाली तर ते आपले घरातले सर्व कामं बाजूला टाकतात, जबाबदाऱ्या बाजूला टाकतात आणि ती सेवा जी असेल ती सेवा ते करतात. आता काही लोक विचार करतात की मग आम्ही इकडे आलो तर मग ते आमच्या घरचं कसं होईल, ती सेवा कोण करेल, ती जबाबदारी कोण हे करेल. परंतु कधी कधी असं असतं की तुमचं निश्चय जर का चांगला असेल तर तुमच्यामुळे अडणारे काही कार्य असतात तिकडे परमेश्वर कुणाच्या हस्ते पर हस्ते ते कार्य करून घेत असतात. आणि म्हणून इथे या लीळेमध्ये त्याचा संदर्भ आम्हाला मिळतो की स्वामी म्हणतात की तुम्ही भिक्षेला जा, भिक्षा विधी जो आहे तो काही थांबवू नका, आम्ही तुमच्या आईंची काळजी घेऊ, असं स्वामी त्यांना आश्वासित करतात. आणि मग साधाईसा भिक्षेला गेल्या. मग रात्री गोसावी तया पडताळा बाईसा पाठविले. मग बाईसांना स्वामी रात्री पाठवलं की बघा त्यांना काही शीत पथ्य औषधी काही लागतात का, काही खायला वगैरे त्यांना काही लागतंय का, किती ताप आहे, काय आहे वगैरे वगैरे काळजी घेण्यासाठी बाईसांना पाठवलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावर संपन्न झाल्यानंतर आमचे स्वामी जे आहेत ते स्वतः तिथे आले. आणि आल्यानंतर त्या लहामाईसा ज्या आहेत तिथे झोपलेल्याच आहेत, ताप अजून त्यांना आहे, अशक्तपणा आहे. आणि ते म्हणतात देवा मला तुमचे श्रीचरण प्रक्षालन करायचे आहेत, म्हणजे तेवढंच मला सेवादास्य घडू द्या. आजारी आहे, ताप आहे. आपल्याला जर का ताप असेल तर आपण त्या दिवशी देवपूजा पण करत नाही, कारण मला ताप आहे. पारायण करत नाही कारण मला ताप आहे. स्मरण करत नाही, मला ताप आहे. म्हणजे आपण सगळ्या देवाधर्माच्या गोष्टी सगळ्या बंद करतो, बाकी सगळं चालू असतं, फक्त देवधर्मच बंद होत असतो आपला, कारण की आपण आजारी आहोत. पण आजारपणामध्ये सुद्धा आपल्याला देवधर्म करता आला पाहिजे. बाकी इतर गोष्टी तुम्ही नाही केल्या तरी चालतील, परंतु देवधर्माला प्रथम प्राधान्य देता आलं पाहिजे. जर का प्रथम प्राधान्य देवाला नाही दिलं, मग डॉक्टराकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो आता शेवटी देवाकडे आहे. म्हणजे डॉक्टर काय सांगतात, आम्ही तर आमचे प्रयत्न केलेले आहेत, आता शेवटी देवालाच तुम्ही विनंती करा तरच सगळं काही व्यवस्थित होऊ शकेल, नाहीतर मग काही खरं नाही. आपण जर का शेवटी देवाला विनंती करायची पेक्षा आपण प्रथम पासूनच जर का देवाला विनंती केली तर असा कुठला प्रसंगच येणार नाही की ज्याच्यामध्ये आपल्यावर काही आत्मघाताचं किंवा दैहिक नुकसान होण्याची काही वेळ येईल. म्हणून या ठिकाणी आपल्याला देवाची प्रार्थना करता आली पाहिजे. आणि देवाची सेवा ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही एकदम गरीब जरी असाल, काहीच पैसे नाही, तरी देवाची सेवा आपल्याला करता येते बरं का.
तुम्ही श्रीमंत असाल तरी पैशाची देवाची सेवा करता येते, तुम्ही मध्यमवर्गीय असाल तरी देवाची सेवा करता येते, तुमच्याकडे काहीच नाही द्यायला तरी सुद्धा देवाची सेवा आपल्याला करता येते. त्यासाठी एक ज्ञान असणं गरजेचं आहे की ती सेवा मग कशी करायची आहे. मग अशी सेवा लहामाईसा म्हणतात की मी देवाची सेवा करेन, स्वामींची श्रीचरण प्रक्षालन करेन. स्वामी म्हणतात तुम्ही असू द्या, अशक्तासी विधी नाही, अशक्ताने विधी करू नये, म्हणजे असा देहाचा त्रास होईल त्यांना असं विधी करू नका. तुम्ही काय करा, नामस्मरण करा. म्हणजे आजारी जरी आपण असलो, हालचाल आपली होत नाही, पण नामस्मरण तर करू शकतो ना आपण. नामस्मरण करायला काहीच हालचाल करावी लागत नाही. खूप तर तुम्हाला फक्त मुखाने नामाचं उच्चारण करायचं आहे. परंतु कधी कधी आजारात अशक्तपणा एवढा असतो की उच्चारण करायला सुद्धा कंटाळा येतो. मग अशा वेळेला काय, मनाने तुम्ही स्मरण करू शकता. स्मरण करता करता तुम्ही तुमचा डोळा लागेल तर तो सुद्धा वेळ तुमचा स्मरणामध्ये स्वामी नोंद करतील. आणि म्हणून स्वामी सांगतात नाही, तुमच्यासाठी हा विधी नाहीये, अशक्ताला असा विधी नाही. आणि मग त्या म्हणतात जीजी असं करा की माझ्या निडळावरी गोसावी श्रीचरण ठेवा, म्हणजे माझ्या कपाळावर तुम्ही आपलं श्रीचरण ठेवा. आता ताप आल्यानंतर आपण काय ठेवतो कपाळावर, ठेवतात की नाही? इकडचे ठेवतात का, ठेवतात की नाही? पाण्याच्या पट्ट्या म्हणजे मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ज्या आहेत ते ठेवल्या जातात आणि त्याच्यामुळे खूपसा ताप कमी होतो, थोडा नियंत्रणामध्ये येत असतो. आता इथे नवीन शोध आहे, लहामाईसांनी काय केलेलं आहे, स्वामींचं श्रीचरण ठेवायला लावलेलं आहे स्वामींना, की आपला श्रीचरण माझ्या कपाळावर निडळावर आपण ठेवा. आणि आमच्या स्वामींनी तो जो श्रीचरण आहे तो त्यांच्या कपाळावर ठेवलेला आहे. आता इथे सुद्धा स्वामींचा श्रीचरण जो आहे तो आपल्याला या लीळेच्या माध्यमातून, या प्रसंगाच्या माध्यमातून आठवता येतो. आणि मग त्या देवाला प्रार्थना करतात, देवा ऐसा जरू मज जन्मोजन्मी होवावा, म्हणजे असा जो ज्वर आहे, ताप आहे, मला जन्मोजन्मी यावा. जे मज गोसावी पडताळी, ती देव स्वतः भेटायला येतात. जर का मला ताप आलेला आहे आणि देव भेटायला येतात तर असा ताप मला नेहमीच आला पाहिजे. आता आपल्याला वेळ प्रसंगी जर का आपण आजारी पडलो तर डॉक्टर भेटत नाही, लहामाईसा आजारी पडलं तर त्यांना कोण भेटायला आलं, स्वतः देव भेटायला आलेले आहेत. आपण आजारी पडलो तर आपल्याला अपेक्षा काय असते, आजाराचं दुखणं आपलं कमी असतं बरं का, कोण कोण भेटायला नाही आले ह्याचं दुखणं आपलं जास्त असतं. मी आजारी पडलो तर मला भेटायला सुद्धा नाही आले ते. आता इथे लहामाईसाचं काय आहे, आजाराचं दुःख आहे, पण त्या आजाराच्या दुःखापेक्षा पण देव भेटायला आल्याचा आनंद त्यांना भरपूर आहे.